नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा गाजराचा हलवा बनवणार आहोत. खायला खूप छान लागतो आणि करायला सुद्धा खूप सोपा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथं 1 किलो गाजर घेतलेले आहेत. असे लाल कलरचे गाजर आहेत. तुम्ही बघू शकता, असा मस्त कलर आहे गाजराचा. मी गाजर स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेतलेली आहे. त्यावरची साल काढून घेणं जरुरी आहे, कारण साल जर ठेवली तर हलवा खाताना आपल्याला कचकच लागू शकतं. त्यामुळे आपल्याला साल काढून टाकायची आहे. गाजराचं सीजन संपत आलेलं आहे, तर गाजराचं सीजन संपायच्या आतच आपण एकदा तरी हलवा करून खाल्लाच पाहिजे. तर आता आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचे आहेत. मी इथं खिसणी घेतलेली आहे. आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळे गाजर खिसून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळे गाजर मी खिसून घेतलेले आहेत. आता लगेच आपल्याला हलवा बनवायला घ्यायचा आहे. इथे एक मी जाडबुडाची आणि मोठी कढई घेतलेली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. इथं मी 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे गाजराचा किस घालायचा आहे. कढई आपल्याला थोडीशी मोठीच घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपला किस परतला जाईल. आता आपल्याला 3 ते 4 मिनिट ह्या तुपामध्ये किस परतून घ्यायचा आहे. तुपामध्ये किस परतल्यामुळे आपल्या गाजराचा हलवा खूप छान लागतो. आपल्याला लगेचच दूध घालायचं नाही. 3 ते 4 मिनिट ह्या तुपामध्ये व्यवस्थित गाजर परतून घ्यायचं आहे. चार ते 5 मिनिट मी ह्या तुपामध्ये गाजराचा किस परतून घेतलेला आहे. थोडासा असा सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि परतून घेतल्यामुळं बराच कमी झालेला आहे आपला किस, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचे दूध. मी इथं अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला हे दूध घालायचं आहे. आता मी इथं अर्धा लिटर दूध घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता दूध घातल्यानंतर आपल्याला 6 ते 7 मिनिट हे गाजराचा किस परतून घ्यायचा आहे. या दुधामध्ये व्यवस्थित शिजला पाहिजे किस आपला. मध्ये मध्ये आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. एकसारखं याला हलवत राहायचं आहे. दूध घातल्यानंतर मी 6 ते 7 मिनिट हे गाजराचा किस परतून घेतलेला आहे. यामधलं पूर्ण दूध आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये घालायची आपल्याला साखर. मी इथं 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. आता यामध्येच घालायची आपल्याला 3 ते 4 चमचे दुधावरची साय घालायची आहे. या ठिकाणी तुम्ही मलईसुद्धा घालू शकता. आता व्यवस्थित आपल्याला साखर घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हलवा आपल्याला आणखी 2 ते 3 मिनिट साखर घातल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर आपल्या हलव्याला पाणी सुटतं. हे पाणी आटेपर्यंत आपल्याला
व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हलवा. तुम्ही बघू शकता साखर घातल्यानंतर थोडंसं असं याला पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला 2 ते 3 मिनिट साखर घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर याला बरंच पाणी सुटलेलं आहे. तर आपल्याला एकसारखं याला हलवत राहायचं आहे आणि थोडासा असा ड्राय होईपर्यंत आपल्याला हे हलवा परतून घ्यायचा आहे. असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे. मी गाजराच्या हलव्याच्या रेसिपी बऱ्याच अपलोड केलेल्या आहेत, पण आज काहीतरी गोड खायची इच्छा झालेली होती, तर म्हटलं आज आपण गाजराचा हलवा बनवून खाऊया. गाजराचा हलवा बनवताना म्हटलं तुमच्याबरोबर ही सुद्धा रेसिपी आपण शेअर करूया. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आज हे हलवा बनवणार आहे. तुम्ही यामध्ये खवासुद्धा घालू शकता, पण मी इथं दुधावरची साय घातलेली आहे. साईनं सुद्धा खूप टेस्ट येते छान या हलव्याला. साखर घातल्यानंतर मी 4 ते 5 मिनिट हलवा परतून घेतलेला आहे. थोडासा असा ड्राय झालेला आहे. यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे साखरेचं. आता आपण हे दुसऱ्या गॅसवर कढई ठेवूया. कढई मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे. इथं मी एक तडका पॅन घेतलेला आहे. या तडका पॅनमध्ये मी 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घेतलेले आहेत काही ड्रायफ्रूट, काजू, बदाम आणि पिस्ता. त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत आपल्याला या तुपामध्ये. थोडेसे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट. जास्त लाल नाही करायचे, थोडेसे आपल्याला फ्राय करायचे आहेत 1 मिनिटभर. थोडेसे ड्रायफ्रूट आपले फ्राय झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. लगेचच आपल्याला हलव्यामध्ये हे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत. तो व्यवस्थित आपला शिजलेला आहे हलवा, व्यवस्थित तयार झालेला आहे. असा ड्रायसुद्धा झालेला आहे. तर यामध्ये लगेचच आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला वेलची पूड. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता मस्त आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. खायला अप्रतिम लागतो आणि करायला सुद्धा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे आज हलवा बनवलेला आहे. चवीला अप्रतिम लागतो. गाजराचा सीजन आहे तोपर्यंत तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून खा. मस्त झालेला आहे आपला हलवा. आता आपण सर्व करून घेऊया. गाजराचा हलवा आपण सर्व करून घेऊया. असा मस्त झालेला आहे. खायला सुद्धा अप्रतिम लागतो हा गाजराचा हलवा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.